हाय, मी सौरभ शिंदे फ्रॉम एसआर क्लासेस. आज आपण 11th कॉमर्सचं बुक किपिंग अँड अकाउंटसी या बुकमधलं जो फर्स्ट चॅप्टर आहे बघा, इंट्रोडक्शन ऑफ बुक किपिंग अँड अकाउंटसी तो पाहतोय. त्यामध्ये बघा आज आपण कन्सेप्ट पाहणार आहे ॲसेट लायबिलिटी नेटवर्क. म्हणजे बघा पेज नंबर बरोबर 10वरती तुम्हाला दिले आहे बघा, त्या काही कन्सेप्ट आहेत त्या आपण पाहणार आहे. ठीक आहे, तर स्टार्ट करूया. बघा फर्स्ट तुम्ही पाहू शकता तुम्हाला दिले ॲसेट्स. बघा ॲसेट म्हणजे काय, तर तुम्ही व्यवस्थित वाचलं तुम्हाला डिस्प्लेवरती दिसतेच. एनी फिजिकल थिंग ऑर राईट ओन दॅट हॅज अ मॉनिटरी व्हॅल्यू is called as an asset. The ownership of the asset must be with a business unit. हा एक्झाम्पल त्यांनी देत लँड गुडविल पेटन्स कम्प्युटर्स. बघा ना, एनी फिजिक्स थिंग ऑर राईट ओन दॅट हॅज अ मॉनिटरी व्हॅल्यू. म्हणजे बघा असं कोणती वस्तू असेल किंवा विचार असेल, बरोबर ना, त्याची एक मॉनिटरी व्हॅल्यू आहे, म्हणजे पैशाची त्याची किंमत आहे. तर अशा वस्तूला आपण ॲसेट बोलतो. समजलं मी काय म्हटलं? फॉर एक्झाम्पल बघा, जमीन असेल, तुमचं घर असेल, हे तुमची ॲसेट आहे. तुमचा मोबाईल असेल, तुमचं कॉम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, हे तुमची ॲसेट असेल. समजलं ॲसेट म्हणजे काय? चला नेक्स्ट, टाईप्स ऑफ ॲसेट. त्याचे टाईप्स कोणकोणते आहेत? तर बघा महत्त्व तुम्ही पाहू शकता, त्याने 3 टाईप्स दिले आहेत. फर्स्ट त्याने दिले फिक्स ॲसेट किंवा त्याला त्याने म्हटले नॉन करंट ॲसेट. आता फिक्स ॲसेट म्हणजे काय किंवा नॉन करंट ॲसेट म्हणजे काय? बघा नावामध्येच आहे ना फिक्स, ज्यांची व्हॅल्यू फिक्स असतात बघा ते ॲसेट, त्याला फिक्स ॲसेट म्हणतो. म्हणजे बघा लॉंग टर्म बेनिफिटसाठी ज्या बिझनेसमध्ये यूज होतात असे ॲसेटला आपण फिक्स ॲसेट म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा ना, बिझनेसची बिल्डिंग असेल तर ती लॉंग टर्म असं आहे का, बाबा ह्या वर्षी ही बिल्डिंग आहे, दुसऱ्या वर्षी दुसरी बिल्डिंग बांधली, तिसऱ्या वर्षी तिसऱ्या बिल्डिंगमध्ये ऑफिस शिफ्ट केलं किंवा कंपनी ट्रान्सफर केली, असं होत नाही. तर बघा एकच फॅक्टरीची बिल्डिंग असते बघा नेहमी वर्षानुवर्षे, मग अशाला आपण फिक्स ॲसेट म्हणतो. किंवा मशिनरी फॅक्टरीमध्ये जे एक्झॅक्टली प्रोडक्शन होतं, ती ज्या मशिनरीज यूज केल्या जातात ह्याही कशा आहेत, फिक्स ॲसेट आहेत. समजलं? गुडविल. आता बघा नावलौकिक, मागेही तुम्हाला कन्सेप्ट मी क्लिअर केलं आहे मागच्याच आपल्या व्हिडिओमध्ये. हां, गुडविल म्हणजे काय, की तुमची जी काय नावलौकिक आहे त्याला आपण, बरोबर ना, म्हणजे रेप्युटेशन तुमचं मार्केटमध्ये आहे, जे नाव आहे मार्केटमध्ये त्याला आपण गुडविल बोलतो. हे पण वर्षानुवर्ष चालतं की नाही, का असं आहे आज आहे उद्या नाही असं नाही ना, वर्षानुवर्षी चालतं. त्याला खूप लॉंग टर्म प्रोसेस आहे ती. मग अशा ॲसेटला आपण फिक्स ॲसेट किंवा नॉन करंट ॲसेट म्हणतो. ठीक आहे, पुढे सेकंड दिलं आहे करंट ॲसेट. आता करंट ॲसेट म्हणजे काय, ह्या शॉर्ट टर्मसाठी असतात बघा ॲसेट. म्हणजे काय, ते इझिली आपण कॅशमध्ये कन्वर्ट करू शकतो. बघा फॉर एक्झाम्पल डेटर्स, डेटर्स आहे, बिलिसेबल आहे, कॅश आहे, कॅश ॲट बँक आहे, स्टॉक आहे. बघा ना, बँकेतले पैसे कधीही आपण काढू शकतो, आपल्या हातातले पैसे कधी खर्च करू शकतो. डेटर्सकडनं पैसे येणार असतात, ह्याचा पिरियडही कमी असतो, 2 महिने 3 महिने, हार्डली एक 7-8 महिने किंवा वर्षभराचा असतो. मग तुम्हाला ते पैसे मिळू शकतात किंवा तुम्ही मागू शकता. सेम बिलिसेबलचं आहे. म्हणजेच या अशा ॲसेट जे तुम्ही कन्वर्ट कॅशमध्ये लवकर करू शकता कम्पेअर टू फिक्स ॲसेट. बघा ना, फिक्स ॲसेट एखादी ॲसेट विकायची असेल, बिल्डिंग विकायची असेल, तर आज विकायची म्हटली की उद्या लगेच विकली जाईल का? नाही, ती लाँग टर्म प्रोसेस आहे. कोणतरी खरेदीदार, विक्रेता, आपण बोलतो ना पर्चेसर, कोणतरी तुम्हाला मिळाला पाहिजे. मग त्याला तुम्ही डील होईल, त्यानंतर विकली जाईल. ह्याला लाँग टर्म प्रोसेस आहे. कधी विकली जाईल हे सांगू शकत नाही तुम्ही, बरोबर ना. मग अशा ॲसेटला फिक्स ॲसेट बोलतो, आणि जे लगेच विकले जातात की लगेच कॅशमध्ये कन्वर्ट होतात किंवा डे टू डे नेहमीचे आहेत, त्याला आपण करंट ॲसेट बोलतो. हां, एक्झाम्पलही पाहिलं आपण, डेटर्स आहे ज्याच्याकडनं पैसे येणं आहे किंवा कॅश बँकेतले पैसे आहेत, असे आपण करंट ॲसेटमध्ये येतील. ठीक आहे. आता थर्ड त्यांनी दिले फिक्टिशियस ॲसेट. आता हे काय आहे फिक्टी ॲसेट, तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर these assets are not represented by tangible possession of property. They are imaginary asset but do not have any realizable value. म्हणजे बघा, इमॅजिनरी ॲसेट आहे ही, म्हणजे याची कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू नाही, रिलायझेबल व्हॅल्यू, म्हणजे ते आपण विकू शकत नाही थोडक्यात, असं त्यांना म्हणायचं आहे. ठीक आहे. मग असे ॲसेट फिक्टिशियस ॲसेट. बघा ह्याचंही एक्झाम्पल आपण पाहिलंच होतं, तुम्ही बघू शकता डिफर्ड रिव्हन एक्सपेन्सेस लाईक ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 4 years. म्हणजे काही असे तुम्ही खर्च करता जे मोर दॅन 1 yearसाठी करता, 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्षासाठी केलात. बघा ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च केलात, मागे तुम्हाला मी एक्सप्लेन केलं ॲम्बॅसेडर, जे काय बघा कोणती ॲड पाहता, जो कोण एक हिरो तो प्रेझेंट करतो, तो कमीत कमी 1-2-3 वर्षासाठी तोच असतो बघा. मग त्याला पैसे दिले जातात, ह्याला आपण डिफर्ड ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर बोलतो, बरोबर ना. मग असे खर्च हे फिक्टिशियस ॲसेट ह्याला म्हटलं जातं. हा लॉंग टर्मसाठी असतात म्हणून. समजलं का टाईप्स ऑफ ॲसेट? ठीक आहे, पुढे आपण अजून डिटेलमध्ये नक्कीच पाहूया. चला आता पुढचा पॉईंट बघूया, लॅबिलिटी. आता लॅबिलिटीज म्हणजे काय,
तर असे जे आपल्याला अमाऊंट देणं असतं कंपनीचं आपल्या फर्मचं दुसऱ्याला जे देणं असतं, जे आपण कर्ज वगैरे घेतले ते आपल्याला पैसे देणं असतं, ह्याला आपण काय बोलतो, लायबिलिटीज बोलतो. समजलं, कंपनीचं देणं म्हणजेच लायबिलिटीज. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही लोन घेतलं असेल बँकेकडून किंवा क्रेडिटचे पैसे द्यायचे आहेत, बँक कोड ऑफ केला असेल किंवा कोणतेही एक्सपेन्सेस तुमचं अजून देणं आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्याला बोलतो आपण, ह्याला सगळ्याला आपण लायबिलिटीज म्हणणार. ठीक आहे. आता टाईप्स ऑफ लायबिलिटीज बघा, दोन टाईप्स त्यांनी महत्त्वाचे दिलेत. एक आहे फिक्स लायबिलिटीज आणि एक करंट लायबिलिटीज. बघा, फिक्स ॲसेट होतं ना, तसं हे फिक्स लायबिलिटीज आहे थोडक्यात. म्हणजे लॉंग टर्मसाठी कोणतं जर तुमचं देणं असेल ना, तर त्याला आपण काय बोलतो, तर फिक्स लायबिलिटीज. बघा, फॉर एक्झाम्पल कॅपिटल असेल, सिक्युअर्ड लोन असेल, लाँग टर्म लोन असेल, समजा लोन फ्रॉम बँक असेल, तर ह्या गोष्टी ह्या लाँग टर्मसाठी तुम्ही 5 वर्षासाठी 10 वर्षासाठी लोन घेतले तर अशाला आपण फिक्स लायबिलिटीज म्हणणार. ओके, समजलं का? तर नेक्स्ट करंट लायबिलिटीज बघा, शॉर्ट टर्म लायबिलिटीज पेबल विदिन अ इयर. बघा ना, एका वर्षाच्या आतमध्ये तुम्ही काही जे लोन वगैरे पेड करतायत हे शॉर्ट टर्म लायबिलिटीज किंवा आपण त्याला करंट लायबिलिटीज म्हणतो. फॉर एक्झाम्पल क्रेडिटर्स, तुम्हाला 2 महिन्यानंतर पैसे द्यायचे एका व्यक्तीचे, तुम्ही त्याकडनं माल परचेस केला आणि त्याला पैसे द्यायचे आहेत, मग अशा क्रेडिटर्स बोलतो आपण त्याला, मग तेही तुमचं करंट लायबिलिटीज आहे. बिल्स पेबल असेल किंवा शॉर्ट टर्म लोन 2 महिन्यासाठी वर्षासाठी लोन घेतलं तर हे सगळं करंट लायबिलिटीजमध्ये येईल. समजलं का करंट लायबिलिटीज? चला नेक्स्ट बघा, तुम्हाला पुढचा त्यांनी महत्त्वाचा पॉईंट दिला आहे तो म्हणजे नेट वर्थ और ओनर इक्विटी और कॅपिटल असं म्हटलं बघा. बघा, हे तिन्हीचा अर्थ एकच होतो. बघा, कॅपिटल म्हणजे काय किंवा नेटवर्थ म्हणजे काय किंवा ओनर इक्विटी म्हणजे काय. तर बघा, द अमाऊंट ऑफ फंड प्रोव्हाइड बाय प्रोप्रायटर इन द बिझनेस इज कॉल्ड ॲज कॅपिटल. बघा, काय म्हटलं मी, अमाऊंट ऑफ फंड प्रोव्हाइड बाय प्रोप्रायटर, जो काय मालकाने जे अमाऊंट ऑफ फंड जे पैसे इन्व्हेस्ट केलेत बिझनेसमध्ये त्याला आपण कॅपिटल बोलतो. समजलंय का? पुन्हा दुसरे त्यांनी दिले बघा, ॲज वेल ॲज एक्सेस ऑफ ॲसेट ओव्हर लायबिलिटीज. म्हणजे तुमची जी मालमत्ता आहे ही तुमच्या लायबिलिटीजपेक्षा जेवढी जास्त आहे ना तेवढी तुमचं कॅपिटल आहे बिझनेसमध्ये. समजलं? किंवा नेटवर्थ. त्यांनी खाली एक्झाम्पल पण दिले बघा, सॉरी फॉर्म्युलाही दिलं आहे. नेटवर्थ इज इक्वल टू ओनर्स इक्विटी इज इक्वल टू कॅपिटल. मग खाली दिले बघा, टोटल इक्विटी मायनस म्हणजे ॲसेट्स मायनस क्रेडिटर्स इक्विटी म्हणजेच लायबिलिटीज. म्हणजे ॲसेट वजा लायबिलिटीज करा, जो काय डिफरन्स मिळेल तो तुम्हाला काय मिळेल, इक्विटी कॅपिटल मिळेल किंवा कॅपिटल मिळेल. एक्झाम्पलसाठी बघा त्यांनी इथे दिले, तर कॅपिटल ऑफ तुम्ही बघू शकता ते डिस्प्ले दिसतं ना सगळ्यांना. हे बघा एक्झाम्पल, हा कॅपिटल ऑफ बिझनेस 4 लाख दिले, क्रेडिटर्स दिले 2 लाख. मग त्यांनी विचारलं की टोटल इक्विटी किती असेल किंवा जे काही कॅपिटल असते ते किती असेल. बघा ना, तुमचे कॅपिटल दिले 4 लाख आणि क्रेडिटर्स दिले 2 लाख. तर टोटल इक्विटी म्हणजे ॲसेट विचारले, तर काय करायला लागेल तुम्हाला, मला सांगा. हे दोघांची प्लस करा, 4 लाख प्लस 2 लाख म्हणजे लायबिलिटीज प्लस कॅपिटल इज इक्वल टू ॲसेट, 6 लाख मिळालं. आता टोटल ॲसेट तुम्हाला 1,50,000, लायबिलिटीज दिले 50,000. तर तुम्हाला त्यांनी इक्विटीज विचारलेत म्हणजे लायबिलिटीज विचारले आहेत. ठीक आहे. म्हणजे बघा, त्याला काय करा, मायनस करावं लागेल आपल्याला. म्हणजे 1,50,000 मायनस 1 लाख म्हणजे 50,000 तुम्हाला इथे बघा काय मिळते, तर इक्विटी कॅपिटल मिळते. किंवा तुम्ही पाहू शकता इथे काय केलं त्यांनी, 1,50,000मधून 50 मायनस केले, हे 1 लाख तुम्हाला काय मिळते, कॅपिटल मिळते. कसंही करा तुम्हाला ते आन्सर मिळून जाईल बघा. हां, हे सी वाला पण बघा, इफ द टोटल ॲसेट्स ऑफ अ बिझनेस आर 5 लाख आउटसाईड लायबिलिटीज 2 लाख, तर इक्विटी काढा. मग कॅपिटल इज इक्वल टू मध्ये ॲसेट मायनस लायबिलिटीज, मग कॅपिटल इज इक्वल टू किती येणार मला, 5 लाख मायनस 2 लाख, 3 लाख तुम्हाला कॅपिटल मिळालं. समजतं कॅपिटल म्हणजे काय? ठीक आहे, कसं फाइंड आउट करायचं तेही पाहिलं आपण. आता पुढचा एक महत्त्वाची लायबिलिटीज आहे ती म्हणजे कॉन्टिंजेंट लायबिलिटीज. बघा, कॉन्टिंजेंट लायबिलिटीज म्हणजे काय, तर बघा अशी लायबिलिटीज, बघा व्यवस्थित आहे का, अशी लायबिलिटीज जी फ्युचरवर डिपेंड आहे, हॅपनिंग ऑर नॉन हॅपनिंग. हां, सर्टन इव्हेंट इज कॉल्ड एज कॉन्टिंजेंट लायबिलिटीज. म्हणजे अशी लायबिलिटीज ही तुम्हाला द्यावी लागेल किंवा न द्यावी लागेल फ्युचरमध्ये, मग अशा लायबिलिटीज आपण कॉन्टिंजेंट लायबिलिटीज म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, एक कोर्टमध्ये केस चालू आहे तुमच्यावरती, तुमचा जो काही कंपनीचा वर्कर आहे त्याने तुमच्यावरती केस टाकली आहे की काही पैशाच्या रिलेटेड. मग जर केस तुमच्या बाजून लागली म्हणजे कंपनीच्या बाजून लागली, तर कंपनीला ते पैसे द्यावे लागतील का त्याचे, तर नक्कीच नाही. जर केस त्या वर्करच्या बाजून लागली तर कंपनीला पैसे द्यावे लागणार. मग अशी लायबिलिटीजला जी फिक्स नाही आहे अजून, द्यावं लागेल न द्यावं लागेल, असेल आपण कॉन्टिंजेंट लायबिलिटीज म्हणतो. समजलं का कॉन्टिंजेंट लायबिलिटी म्हणजे काय? ठीक आहे. बघा इथपर्यंत तर बघा ह्या 2 पेजवरचं व्यवस्थित करून घ्या. पुढचं जे आहे ना अकाउंटिंग कन्सेप्ट, कन्व्हेन्शन्स, प्रिन्सिपल्स वगैरे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. बघा, जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंडना शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.